नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं ह्या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. स्वागत करूयात आता आपल्या महफिलीमध्ये रंग भरणाऱ्या आपल्या म्युझिक मास्टरचं, अर्थातच अविनाश चंद्रचूड यांचं. आणि आता स्वागत करूयात ह्या महफिलीला स्वरसाज चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं. मंडळी, आज ह्या मंचावर धमाल येणार आहे हे मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते, कारण आज इकडे एका घराण्याला आम्ही मानवंदना देणार आहोत, ज्या घराण्याने आपलं जवळजवळ गेली 6 दशकं मनोरंजन केले. त्यांनी आपल्याला भक्ती करायला शिकवली, त्यांनी आपल्याला त्यांच्या गाण्यांवरती नाचायला भाग पाडलं, त्यांच्या लोकगीतांनी आपलं प्रबोधन पण केलं. तळागाळातील प्रत्येक माणसापर्यंत या घराण्याची गायकी पोचलेली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने त्यांचं गाणं हे एकदा तरी गुणगुणलं असेलच ह्याची मला पूर्ण खात्री आहे. ते घराणं म्हणजे शिंदे घराणं. प्रल्हाद शिंदे, मिलिंद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे ह्या सगळ्या कलाकारांनी गेली 6 दशकं महाराष्ट्राचं मनोरंजन केलं आहे. आणि ह्याच शिंदे घराण्यातला एक सदस्य आज आमच्याकडे प्रमुख पाहुणा म्हणून आलेला आहे. इंटरनेट नसताना सुद्धा ज्यांचं गाणं हे कोलावेरी डी पेक्षा सुद्धा गाजलेलं आहे. अख्ख्या महाराष्ट्राने त्यांच्या महफिलींना हजेरी लावलेली आहे. जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त गाणी आणि 250 चित्रपटांना ज्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. लग्नाची वरात असो किंवा भावगीतं असो, सगळ्या बाजाची गाणी ह्यांनी आजपर्यंत गायलेली आहेत. त्यांच्या गाण्यांवर शिट्ट्या वाजलेल्या आहेत, पोपट पिसाटले आहेत, लोकांना येड लागलेलं आहे, सगळे तुरु तुरु चालायला लागलेले आहेत. कळलंच असेल तुम्हाला मी कोणाबद्दल बोलते ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्यांचे लाडके गायक आनंद शिंदे यांचं. तुझी चिमणी उडाली माझा पोपट पिसाटला. आनंद सर, तुमचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते आमच्या ह्या महफिलच्या रंगमंचावर. सर, महफिल या शब्दाशी तुमचं खूप जवळचं नातं आहे, कारण की अशा अनेक महफिली आहेत ज्याच्यात तुम्ही रंग भरलेले आहेत आणि त्या महफिली गाजवल्यात लिटरली तुमच्या आवाजाने, तुमच्या गायकीने. तर आज तुम्हाला ह्या रंगमंचावर येऊन कसं वाटतंय? आनंदच वाटतोय माझ्या नावासारखा. अरे वा. मी परत एकदा मैफिल मध्ये आलो. प्रेक्षकांच्या मैफिलीमध्ये तर असतो, पण आता याही मैफिलीचा एक स्वाद घेण्यासाठी मला एक खूप मजा येणार आहे, मजा लुटण्यासाठी खास आलोय मी. सर, आणि काय आहे की प्रत्येक आमच्या एपिसोडला ना एक थीम असते की आज ही थीम, अमुक थीम, रोमॅन्टिक थीम. तर आज आमची थीमच तुमची गाणी आणि शिंदेशाही ही थीम आहे. तुमच्या घराण्यातली जी सगळी मोठी मंडळी आहेत त्यांनी गाऊन ठेवलेली आज आम्ही गाणी इथे तुम्हाला सादर करणार आहोत तुमच्यासमोर. सो तुम्ही ह्याचा आस्वाद घ्यावा. आम्ही कुठे चुकत असू तर आम्हाला काही सुधारणा सांगा आणि आमचे कान पिळा, पण आमच्याकडून हा छोटासा प्रयत्न आहे. आय एम जस्ट होपिंग की तुम्ही खूप एन्जॉय कराल. थँक्यू सो मच सर. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही प्लीज स्थानापन्न व्हा. धन्यवाद. तुझी चिमणी उडाली माझा पोपट पिसाटला. चला तर मग वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. सन 1933 साली अहमदनगरच्या पिंपळ गावात एका पहाडी आवाजाचा जन्म झाला. तो म्हणजे प्रल्हाद शिंदे. वडील पेटीवादक आणि आई तबला वादक, त्यामुळे घरामध्ये एकूणच संगीताचं वातावरण हे पहिल्यापासूनच होतं. आई वडिलांकडून तबला आणि पेटी वादनाचे धडे मिळाले. पुढे जाऊन मग त्यांनी इस्माईल आझाद यांना तबल्याला साथ दिली. त्यांच्यासोबत कोरसमध्ये गाणं गायलाही सुरुवात केली. त्यांचं ते काम बघून नंतर HMV या म्युझिक कंपनीने त्यांचा पहिला लोकगीताचा अल्बम रिलीज केला आणि तिथून या शिंदे घराण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांचं एक भक्तिगीत. आणि हे गीत आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतोय आपला सगळ्यांचा लाडका गायक प्रसन्नजीत कोसंबी.
होते त्यांचे जणू शिवशंकरा परी. भेटूया त्यांना चला पाहू ईश्वरी लीला, भर दरबार भाविकांचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. डोंगरी माथ्यावर ज्योतिबांचे मंदिर, जुळती दोन्ही कर पाहत मूर्ती जर. असं हे कोल्हापूर नवरात्रीला फार करीती देवींचा तो उत्सव खरोखर. सोहळा मनोहर रम्य तो खरोखर, सुटे मधुगंध चंदनाचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा, मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा. घेऊया लाभ दर्शनाचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. काय सुंदर गायलास तू. म्हणजे खरंच ह्या गाण्याने ना मला असं वाटतं प्रत्येकाच्या शरीरात अशी एक नवीन ऊर्जा भरते आणि एक नवीन एनर्जी आता ह्या स्टुडिओमध्ये पण मला ती फील होते, ती जाणवते आहे. आणि ही जेव्हा आपण अशी गाणी परफॉर्म करतो तेव्हा त्याच्यातले भाव खूप जास्त महत्त्वाचे असतात आणि प्रल्हादजींनी ते इतकं सुंदर गाऊन ठेवलं आहे. तर तू जेव्हा हे एवढ्या मोठ्या महान गायकाचं गाणं अटेम्प्ट करत होतास तेव्हा तुझ्या मनात काय चाललेलं? हे गाणं लहानपणापासून ऐकत आलोय. अंबाबाईचे अनेक गोंधळ मी गायलेलो आहे, अनेक गायक गातात, पण ह्या गाण्याचं विशेष मला असं वाटतं की ते इतक्या प्रेमानं त्यांनी गायले. साऱ्या जनतेची आई हा जो काही सूर त्यांनी लावलेला आहे आणि ज्या पद्धतीनं या गाण्याचे शब्द आहेत आणि ज्या प्रेमानं त्यांनी गायले, तर मला वाटतं की अंबाबाईची भक्ती इतक्या प्रेमाने कुठल्या गायकाने केली असेल तर ते मला वाटते प्रल्हाद दादांच्या या गाण्यातून विशेष मला जी जाणवते ते मी तुला सांगितलं. त्यामुळं हे गाणं गातानाही खूप मजा आली. आनंदजी, आता मी तुमच्याकडे वळते. मला सांगा की बाबांविषयीची काही अशी आठवण की त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकवण मिळाली गाण्याविषयी, किंवा ते सांगायचं की हे असं कर, हे असं करू नकोस, अशा काही गोड आठवणी? गोड आठवणी काहीच नाहीत. तबला पण शिकलो, पण भरपूर मार खाऊन शिकलेलो आहे. अच्छा. आणि म्हणजे ज्याप्रमाणे ते गायचे म्हणजे तसे चंचल होते आणि ते शिकवायचे. तबला चांगला वाजवायचे ते, पण ज्या वेळेला शिकवायचे तबला तर ते मला यायचंच नाही. ते गेल्यानंतर मी बरोबर वाजवायचो, पण ते असताना काही यायचंच नाही. तर माझ्या डोक्यात वाजवून दाखवायचे तरीसुद्धा यायचं नाही. गुरुजी मात्र ते फार कडक होते. अच्छा. आणि त्यांची आदत होती चिमटा घ्यायचे म्हणा किंवा मारूनच शिकवायचे, मारल्याशिवाय ते शिकवायचेच नाही. पण त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळालं मला. ते ज्याप्रमाणे सुराला चिपकून होते तर सुरालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आत्तापर्यंत आणि अजूनही. आणि त्याचप्रमाणे जर स्टेजवरही कोणी चुकलं तर मी तसाच असतो, मी तसाच कडक आहे. हो, मलाही ते सहन होत नाही स्टेजवरती. मी आता तिथेच येणार होते मी पण बोलता बोलता, कारण की तुमची जी वागणूक आम्ही बघतो इथे ती कुठेतरी तुम्हाला ती पण वारसात मिळालेली आहे. रक्तातच आहे ती. वारसा मिळालेला नाहीये, तो रक्ताच आहे, तसाच आहे रक्तामध्ये. पण मला सांगा, आता आपण म्हणतो ना की माझे सगळ्यात मोठे क्रिटिक माझी आई आहे किंवा माझे वडील आहेत, तसे तुम्ही आता बोलण्यातून तुमच्या असं जाणवलं की तुमचे सगळ्यात मोठे क्रिटिक तुमचे वडील होते. आणि जेव्हा अशा माणसाकडून आपल्याला दाद मिळते ना, तेव्हा आपल्याला खरंच वाटतं अरे बापरे, आपण काहीतरी बरं केलं आयुष्यात. तर असा कुठला प्रसंग जेव्हा त्यांनी तुम्हाला दाद दिली आहे? मला दाद म्हणजे अशीच दाद मिळाली मला की कोणीतरी सांगितलं काय गाणं चाललंय, पोपटाचं गाणं. अरे त्या पोपटाचा बाप आहे मी. क्या बात. पोपटवाला आहे ना तो, माझा पोरगा आहे. तुमचं गाणं त्यांना लहानपणापासून आवडायचं की मग नंतर पोपट गाजल्यावर त्यांना असं वाटू लागलं की हा गातो? किंवा गाजल्यानंतरच त्यांना ज्या वेळेला स्टेजवरती फरमाईश आली आणि त्यांनी ते गाणं गायलं, म्हणजे मला ऐकायला मिळालं की बा
त्यांनी गाणं गायलं, एक कडवं गायलं, माझी गाणी जी फेमस झाली ती त्यांच्याकडून वर्सन करून घेतली, पार्वतीच्या बाळा वगैरे. हा. तर मी असं समजतो की ज्यावेळेला मी आदर्शचं एखादं गाणं गातो त्यावेळेला मला काय वाटत असेल तसंच माझ्या वडिलांना वाटत असेल, हे मी अनुभवतो. वाह वाह. सर पण मला आता एक तुम्ही बोललात म्हणून एक अशी एक म्हणतो ना एक किडा जागृत हो गया है की आदर्शचं कुठलं गाणं तुम्ही गाता आणि तुम्हाला गायला आवडतं? नाही, मी त्याचं कोणतेही गाणं गातो, तो कुठलंही गाणं गात असताना मला मजाच येते, बस बाकी काय नाही. पण मला सांगा ना एवढाच एखादं. मुकडा गुणगुणतो काहीतरी. गुणगुणा ना आमच्यासाठी इथे एखादं. खूप मजा येईल, खूप मजा येईल. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नातून गाणं बाजू द्या. माझं काळीज लागलंय नातून गाणं बाजू द्या. गाणं बाजू द्या, गाणं बाजू द्या, गाणं बाजू द्या. गाणं बाजू द्या, गाणं बाजू द्या, गाणं बाजू द्या. खरंच आदर्शला किती आनंद होत असेल जेव्हा तो हे ऐकत असेल तेव्हा. थँक्यू सो मच सर. आणि प्रसन्नजीत थँक्यू सो मच. अजूनही मला तुझ्याकडून खूप गाणी ऐकायची आहेत. तू बॅक स्टेजला जाऊ शकतो. थँक्यू. थँक्यू. मंडळी, आनंद शिंदे यांचं गाणं एकदा का सुरू झालं की शिट्टी वाजलीच म्हणून समजा, म्हणजे आपोआपच आपले हात तोंडाजवळ जातात. शिट्टी वाजवता येत असू दे किंवा नसू दे, पण मनामध्ये सगळ्यांच्या शिट्ट्या वाजू लागतात. सगळे आपल्या जागा सोडायला लागतात, गाड्या सुटायला लागतात, मुली कावऱ्या बावऱ्या होतात आणि सगळी मुलं दांड्याचा आधार घेऊन उभी राहायला लागतात. म्हणजे रेगे सारख्या अत्यंत गंभीर विषयावरच्या सिनेमामध्ये सुद्धा जेव्हा आनंद शिंदे यांचं गाणं येतं तेव्हा ते नाचायला भागच पाडतं. ऐकूयात रेगे चित्रपटामधलं शिटी वाजली, आणि हे सादर करायला आपल्या समोर येतोय युवा सिंगर, एक नंबरचा लोकप्रिय गायक चेतन लोखंडे. शिटी वाजली, एकटी शिटिंग नाही बशीची शिटी, गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अनु पदर गेला वर.
धर शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली अनु पदर गेला नु वर पुरी जरा जपून दांडा धर 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 पुरी जरा जपून दांडा धर. चला तर मग आता वळूया आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. शिंदे घराणं आणि प्राणी पक्षी प्रेम हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना प्राणी लक्षात आहेत ते शिंदे घराण्यामुळेच. कोंबडी, पोपट, मैना, मुंगळा या सगळ्या पक्षी आणि प्राण्यांना ह्यांनीच मानवंदना दिलेली आहे. म्हणजे जितके कोंबडी, पोपट यांची संख्या महाराष्ट्रात नसेल त्याहून जास्त संख्येने ही गाणी वाजलेली आहेत आणि ह्या पुढेही वाजतच राहणार. ऐकूयात आता त्यांचंच एक सुप्रसिद्ध गाणं नवीन पोपट हा. आणि हे गाणं आपल्या सगळ्यांसमोर सादर करण्यासाठी येत आहेत ऑफकोर्स आनंदजी स्वतः. जोरदार टाळ्या. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला तवा लागली डोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. काही सांगू तुला या दोघांची गोष्ट गोष्ट इथं ती कळाली स्पष्ट. काही सांगू तुला या दोघांची गोष्ट गोष्ट इथं ती कळाली स्पष्ट. पाहून मोका महिनेचा झोका रे पाहून मोका महिनेचा झोका लागतोय झुलाईला कसा लागतोय झुलाईला. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. जोवर नव्हती मैनीला जोडी खायला देताना नक तोंड मोडी. जोवर नव्हती मैनीला जोडी खायला देताना नक तोंड मोडी. राहुला पाहून नाचून गाऊन राहुला पाहून नाचून गाऊन डाळिंब तोलायला लागली डाळिंब तोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. 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 आनंदजी ह्या गाण्याबद्दल काय बोलू मी. म्हणजे इथे आम्ही जवळपास सगळेच नाचत होतो स्टुडिओमध्ये आणि तुमचं कुठलंही गाणं लागलं तरी आमची तीच हालत असते. पण या गाण्याच्या माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत कारण की लहान असल्यापासून इतकी नाचले मी ह्या गाण्यावर आणि अशी कुठलीही वरात नसायची जी घराखालून जायची आणि हे गाणं वाजायचं नाही आणि आम्ही आपले नाचत असायचो. सो मला जेन्युइनली तुमच्याकडून ऐकायचं की तुमची काय आठवण आहे ह्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेसची. हे गाणं म्हणजे खरं तर त्या कॅसेटमधलं गाणं कुठं ढोलक वाजवतं या गाण्याची मी भरपूर रेसल केली कारण तेच गाणं मला आवडायचं. पण हे गाणं मी प्रोग्राममध्ये गाऊन 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 मला आवडलं होतं हे गाणं आणि म्हणून ते गाणं मी म्हटलं बघा आता टाईम कमी तर ते गाणं करून घ्या नवीन पोपट. मग ते विठ्ठलदादांनी चाल लावलेलीच होती मग त्यांनी लगेच ते गाणं करून घेतलं आणि
हे गाणं ज्यावेळेला मी गायलं तर सगळे वाजवणारे नंतर नाचायला लागले ऐकताना. ते मालकसुद्धा कंपनीचे आणि सगळेच वाजवणारे सगळेच नाचायला लागले की हे गाणं हिट होणार. आणि खरोखरच असंच झालं. हे गाणं गायल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा आनंद शिंदे हा आनंद शिंदे झाला. खरंय. पण ते गात असताना जेव्हा आता बाकीचे नाचायला लागले तेव्हा ऑफकोर्स तुम्हाला एक थोडीशी जाणीव आली आहे. जसं मला कोंबडी ऐकून झालं होतं की हां ह्या गाण्यात काहीतरी स्पेशल आहे, ह्याच्यात ती हिट होण्याचं ते पोटेन्शियल आहे. तसं तुम्हाला पोपटच्या वेळेस जाणवत होतं आतून की यार हां ये चल पडेगा असं काही? नाही तसं काय नाही. जे मी पब्लिकमध्ये ज्या वेळेला गायचो त्यावेळेला वाटायचं की हे गाणं चालणार आहे आणि मी तेवढ्याच मूडनी गाण्याचा प्रयत्न करायचो पब्लिकमध्ये सुद्धा. मी काय डान्स करत नव्हतो पण पब्लिकला नाचवायचो, पब्लिकला खिळून ठेवायचो की हे गाणं त्यांनी डबल माझ्याकडून गाऊन घेतलंच पाहिजे आणि ते वन्स मोर व्हायचं गाणं. अगदी खरं आहे. आणि आजही कुठल्याही इव्हेंटमध्ये ते तुम्ही गायलात किंवा आदर्शनी जरी घेतलं तरी त्याला वन्स मोर हा मिळतो. कोणी गाव द्या. ते बारमध्ये सुद्धा चाललं त्यावेळेला हो. भरपूर सगळ्यांनीच कमवलं ते एका गाण्यावरती. खरंय. थँक्यू सो मच. आणि अजून अशी खूप सारी गाणी आम्हाला तुमच्याकडून ऐकायची आहेत. खूप साऱ्या गप्पा आणि आठवणी पण तुमच्या ऐकायच्या आहेत. सो तुम्ही अजून एक गाणं प्रेझेंट करावं अशी माझी इच्छा आहे. पण भीमगीत म्हटलं की आनंद शिंदे हेच नाव डोळ्यासमोर येतं. पण आनंद शिंदे हा आवाज कुठल्या एका समाजापुरतं मर्यादित नाही आहे. तो सगळ्यांच्या मनातला आवाज आहे. कारण मुळात संगीत हे कोणा एकासाठी नाही आहे, ते सगळ्यांना सामावून घेतं. IT कंपनीमध्ये काम करणारा माणूस आणि शेतात राबलेला माणूस पण एकच गाणं ऐकतो. संगीताला भेदभाव कळत नाही. अख्ख्या देशाला ज्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ह्याची शिकवण दिली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऐकूयात ह्याच भीमरावांचं एक गाणं, सोनियाची उगवली सकाळ. आणि हे गाणं आपल्या सगळ्यांसमोर सादर करण्यासाठी येतोय प्रसन्नजीत कोसंबी. सकाळ हो सोनियाची उगवली सकाळ. जन्मास आले भीमबाळ, जन्मास आले भीमबाळ, जन्मास आले भीमबाळ, जन्मास आले भीमबाळ. तारीख 14 एप्रिल माहे, तारीख 14 एप्रिल माहे, महू गावात है वारे वाहे, ठेंगणे है भासे आभाळ हो, ठेंगणे है भासे आभाळ, भासे आभाळ. जन्मास आले भीमबाळ, जन्मास आले भीमबाळ, जन्मास आले भीमबाळ. मोठा झाला शिकला सवरला, मोठा झाला शिकला सवरला, संदीपा मग पुढे तो ठरला,
मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही ह्या गाण्याशिवाय कधीही साजरी होत नाही. आणि आज तुला ते गाणं गात असताना काय वाटत होतं आतून? खरं तर हे गाणं जयंतीला म्हणजे जयंतीची सुरुवात या गाण्यानेच होते अगदी. आणि त्यामुळं या गाण्याविषयी खूप आठवणी आहेत आणि मला विशेष आभार मानायचे आहेत झी युवाचे की एंटरटेनमेंटची गाणी आपण गातच असतो पण त्याचबरोबर समाज प्रबोधनाची आणि अशा महापुरुषांची गाणी या प्लॅटफॉर्मवरती परफॉर्म करण्याची तुम्ही संधी देता त्याबद्दल झी युवाचे मी विशेष आभार मानेन. थँक्यू सो मच. आणि मला आता सरांकडे वळायचं आहे. सर, तुम्ही गायलेलं हे गाणं आहे आणि आज ते तुमच्यासमोर प्रसंजीतला सादर करण्याची संधी मिळालेली आहे. तर तुम्ही काय म्हणाल या गाण्याविषयी आणि ह्याच्या सिंगिंगविषयी? नाही सिंगिंगबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. त्यांनी उलट छान गायलं, जबरदस्त गायलं, मला आवडलं आणि प्रेक्षकांनाही आवडणारच आहे. पण या गाण्याची एक वस्तुस्थिती आहे की ज्या वेळेला मी पोपटाचं गाणं, आंटीची घंटी वाजवली, असे सगळे लोकगीतच माझे बाजारामध्ये यायला लागले. तर कोणीतरी म्हटलं हे प्रल्हाद शिंदेचे पोरं पोपटाशिवाय यांना दुसरं काय येणार नाही, बाबासाहेब वगैरे ते गाऊ शकत नाहीत. एवढा शब्द मी ऐकला आणि तेवढ्या शब्दावरती मी रेसल सुरू केली. म्हटलं नाही, दादांच्या पाठीमागे लागलो. म्हटलं दादा हे मला बाबासाहेबांचं कॅसेट करायचं आहे आणि वडिलांचं संगीत सगळ्या या चालींनं होतं. आणि मग मी ते गाणं गायलं आणि ते संपूर्ण कॅसेट त्यामध्ये संपूर्ण वेगवेगळी विषयाची गाणी आहेत, वेगवेगळी गाणी आहेत, म्हणजे समाज प्रबोधनाची गाणी आहेत. चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हा, माझं आवडतं गाणं त्यामध्ये. आणि ही पहिली कॅसेट माझी बाबासाहेबांची की जी मी जरी गेलो तरी पण माझ्यानंतरही हजारो वर्षे हे गाणं जरूर वाजणार, जोपर्यंत या धर्तीवरती बाबासाहेबांची जयंती होत राहील तोपर्यंत. सर, खरंच आहे. कारण की एक तो काळ होता आणि आताचा एक काळ आहे जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची गाणी म्हटली की तुमचा आवाज ह्याचं समीकरण आता झालेलं आहे. तर आता तुम्ही इथे आहात आणि हे गाणं आम्ही तुमच्या आवाजातून जर ऐकलं नाही तर म्हणजे ह्या शोला काही अर्थच राहणार नाही. सो सर, प्लीज 2 ओळी तुमच्या आवाजात. भीमाई माता प्रसूत होता, भीमाई माता प्रसूत होता, हर्षित झाले ते रामजी पिता, हर्षित झाले ते रामजी पिता. धन्य झाली कुळी सकपाळ, हो धन्य झाली कुळी सकपाळ, कुळी सकपाळ, जन्मास आले भीम बाळ, आले भीम बाळ, जन्मस आले भीम बाळ, जन्मस आले भीम बाळ. धन्यवाद सर. आणि प्रसंजीत, आम्हाला तुझ्याकडून असून खूप खूप गाणी ऐकायची आहेत आणि तुला हा रंगमंच असा तुझ्या आवाजाने सजवायचा आहे. नक्की तू बॅकस्टेजला थांबू शकतोस आणि अजूनही तयारी करू शकतोस. सो आय विल सी यू लेटर. थँक्यू. अजय अतुल यांनी आजपर्यंत उत्तम गाणी आपल्याला दिलेली आहेत. पण त्यांची गाणी यशस्वी होण्यामागे मोठा वाटा हा त्यांच्या गायकांचा पण आहे. कुठल्या पठडीच्या गाण्यासाठी कुठल्या पठडीच्या गायकाला घ्यावं हे त्यांना बरोबर कळतं. म्हणजे अजय गोगावले यांचा स्वतःचा आवाज हा एका टिपेचाच आहे, परंतु तरीही गाण्याचा ठसका, त्याचा लहेजा ह्यासाठी आपल्याला वेगळ्या टिपेचा आवाज लागणार आहे हे त्यांनी बरोबर ओळखलं. आणि उभ्या महाराष्ट्राच्या कानामध्ये एकमेव जो टिपेचा आवाज घुमतो तो म्हणजे आनंद शिंदेंचा आवाज. आणि आता तोच आवाज इथे ह्या रंगमंचावर सुद्धा घुमणार आहे. ऐकूया, तुरु तुरु चालू नको जाऊ नको लांब, स्वतः त्यांच्याच आवाजात. आणि त्यांची साथ द्यायला इथे येते दुहिता.
रान सुटलं या भान हैराण जीव झाला असा नादान तुझ्या आईच्यान झाली शिनगाराची मला बी नशा फक्कड मिशीची फक्कड मला तू फक्कड मी जास्त जाऊ नको हळलं या मन भुललं या आत जुळलं या येड लावू नको भुरभुर लावू नको लाजू नको मोका जाणून घे ना लांबून पाहू नको जाऊ नको हातात हात माझ्या दे ना डोकं मंदी बनानल अंगात रक्कात सन्नानल रमणी अप्पापला अट्टाच डोळंब हपापला झिंगले झिंगले र अंगसर झिंगले झिंगले ग झिंगले झिंगले ग अंगसर झिंगले झिंगले ग झिंगले झिंगले ग अंगसर झिंगले झिंगले ग झिंगले झिंगले ग अंगसर झिंगले झिंगले ग आज पहिल्यांदा मी हे लाईव्ह बघते गाणं, कारण की ह्या गाण्यावर मी असंख्य वेळा परफॉर्म केलं आहे स्टेजवर. मला हे गाणं खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण की हे अजय अतुलचं गाणं आहे आणि हे तुमचं गाणं आहे. कारण की आपलं एकत्र एक गाणं आहे जे कोंबडी, ज्यांनी हिस्ट्री क्रिएट केली आहे. आणि आता जे हे गाणं मी ऐकते आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे की जेव्हा तुम्ही अजय अतुल ह्यांच्याबरोबर गाणी गाता तेव्हा ते काय असतं स्पेशल, किंवा त्यांच्यातलं तुम्हाला काय आवडतं ॲज म्युझिक डिरेक्टर्स? संगीतकार फार छान आहेत ते आणि कोणाकडून कसं गाऊन घ्यायचं आणि त्याच्याकडून जे आहे ते कसं काढून घ्यायचं हे फक्त त्यांनीच जाणावं. खरं आहे. आणि खरोखरच त्यांनी हिट गाणी दिली आणि मी जी काय गायली माझ्याकडून माझे जे काही स्वप्न होते ती त्यांनी सुद्धा खरोखरच पूर्ण केलेली आहेत. साईड सॉन्ग कधी गायला नव्हता पण तो त्यांच्यामुळं गाऊ शकलो आणि तोही हिट झाला, रिकामी सांजेची घागर. आणि खरोखरच त्यांनी मी माझ्यामध्ये कोणता कलाकार आहे हे त्यांनी जाणून घेतलं. हे काय काय गाणी गाऊ शकतात, म्हणजे फक्त लोकगीतच गाऊ शकत नाहीत पण सगळी अजून दुसरी गाणी गाऊ शकतात हे त्यांनी मला दाखवून दिलं. आणि महाराष्ट्रालाही दाखवून दिलं की आनंद शिंदे अशीही गाणी गाऊ शकतो आणि हिट करू शकतो. मला हे जाणून घ्यायचं आहे आता, आपलं जे गाणं आहे कोंबडी पळाली, त्याबद्दलची तुमची काय आठवण आहे? आणि मला हे पण जाणून घ्यायचं आहे की जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा फोन आला असेल तेव्हा अजय अतुल असे काही खूप मोठे म्युझिक डिरेक्टर झालेले नव्हते, तर कधी कधी असं असतं ना की हां चला नवोदित म्युझिक डिरेक्टर आहे बघूया तरी, बिकॉज तुम्ही स्टार सिंगर आहात आणि आता ह्या नवीन मुलांनी काय तयार केलं आपल्यासाठी, हे जेव्हा तुम्हाला जाऊन तिथे बघायची वेळ आली आणि जेव्हा तुम्ही ते गाणं ऐकलं, तो काय अनुभव होता आणि त्यांनी तुम्हाला अप्रोच कसं केलं ते पण मला जाणून घ्यायचं आहे. मला ज्यावेळेला फोन आला म्हणे आपल्याला पिक्चरचं एक गाणं करायचं आहे, मला ते इंटरेस्टच नव्हतं ते पिक्चर काय नाही. आपले गाणी चालू आहेत आणि टी सिरीजमध्ये सारखी गाणी माझी रेकॉर्डिंग व्हायची. पर सॉन्ग त्यावेळेला मी 5,000 रुपये घ्यायचो. 5,000 म्हणजे माझ्यासाठी आत्ताचे 50,000 अशी वाटायची मला. आणि खरोखरच ज्यावेळेला त्यांनी फोन केला मला, आम्ही एक पिक्चरचं गाणं तुम्हाला गाऊन घेऊ इच्छितो, आणि त्यांनी माझ्यासाठी नंतर सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी 15,000 रुपये ठेवले होते, पण मी एवढं ताटून सांगितलं त्यांना मी 5,000 रुपये घेईन तर मी गाणं म्हणू. असं म्हटल्यानंतर ते म्हटलं हो हो चालेल चालेल, पैशाचं काय नाही, तुम्ही म्हणाल तेवढे पैसे ठीक आहे. मी म्हणलं यार कमी तर नाही म्हणलं, बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे, मराठीमध्ये एवढेच असतील पैसे. आणि मग मी म्हटलं कुठं जायचं रेकॉर्डिंग करायला, ते म्हणे आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ, आम्ही तुमच्या घराच्या समोरच राहतोय. मग संध्याकाळी गेल्यानंतर मी पाहिलं तर तिथं जोशी आले होते ज्यांनी गाणं लिहिलं, जितेंद्र जोशी. मग त्यांनी ते एक शब्द तो मधला तो चेंज केला त्या ठिकाणी, इथभर फडफडते क्रॉस लाईनचा तो चेंज केला त्या ठिकाणी. म्हणजे असं फडफड व्हायला लागली. मग तिथं झालं. मग म्हटलं किती वाजता, म्हणे आता आपण जेवण बिवण केल्यानंतर 10 वाजता आपण जाऊ आणि डबिंग करू. म्हणलं ठीक आहे. त्यांच्या गाडीमध्येच मी गेलो आणि तिथे गेल्यानंतर मग ते गाणं माझ्याकडून डब करून घेतलं त्यांनी. मला काय नाही म्हणलं द्या पैसे द्या, पैसे मतलब मला माझ्या डोक्यातच नाही ते की गाणं हिट होईल काय होईल मला मतलब नाही. पण ज्या वेळेला मी नंतर ऐकलं ते गाणं तर गाणं हिट झालं. ते म्हणजे पोपटानंतर जर पिक्चरचं गाणं कोणतं हिट झालं असेल तर ते हे कोंबडी पळाली. खरंच आहे. म्हणजे पुन्हा एकदा माझ्या नावाला कलई लावली त्या कोंबडी पळाली. माझ्याच नाही तुम्हाला म्हणा, अगदी मराठी चित्रपटच सृष्टी उठली. अगदीच. पण मग त्यांनी पैसे किती दिलेले, 5 की 15? नाही 15 नाही 5च दिले. त्यांनी 5 मागितले 5च दिले. पण त्यांनीच माझा रेट वाढवला पुढं. ते म्हणे आता तुम्ही 10 घ्या. अरे
पण तुम्ही म्हणजे पहिले सिंगर असे असाल जे कमी पैसे मागितले जेव्हा म्युझिक डायरेक्टर जास्त द्यायला तयार आहे. नाही, पण मला माहितीच नव्हतं ना, मी त्यांचं ऐकायला पाहिजे होतं. ते ऐकलंच नाही. मी त्यांनाच उलट म्हटलं की तुम्ही 5,000 देत असाल तर पुढं बोलायचं, नाही तर बोलायचंच नाही. बरं आता तुम्ही आहात इथे, मी आहे आणि कोंबडी झालं नाही असं होऊच शकत नाही. 2 लाईन कोंबडीच्या झाल्याच पाहिजे रंगमंचावर. खबर सोसना जड झाले पिकावाणी अंगात ज्वर भरलं तुझ्या प्रीतीचं पाचपाणी हे घुमाजीराव माझं सांगा म्हणणार कागणी रात्रीला झोपू नये दावीला ते पापणी चांदत पुनवाचा तुझा रूपान गोजिरवाणी जीव माझा जळतोया वत काळजाचं पाणी पाणी. अग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. अग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. आता कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. थँक्यू सो मच. आमच्या ह्या रिक्वेस्टला तुम्ही मान दिलात आणि अजून खूप खूप गाणी आम्हाला तुमच्याकडून ऐकायची आहेत. सो थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद. आजची महफिल तर काय कमाल रंगली. म्हणजे मला खरंच ही संपूच नाही असं वाटतंय आणि आनंदजी इथून जाऊच नाही असं वाटतंय आणि मी असंच करणार आहे. ह्यांना कुठेही जाऊ देणार नाही आहे. उद्याचाही भाग तुम्हाला असाच बघायचा आहे, त्यामुळे तो भाग चुकवू नका, नक्की पहा. कारण की आनंदजी आपल्याबरोबर इथे उद्यासुद्धा असणार आहे. तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम महफिल.